तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, पहिल्यांदा टर्मिनॉलॉजी पाहिली, पुन्हा आपण पाहू शॉर्टमध्ये टर्म कशा लक्षात ठेवायच्या. पहिली टर्म कोणती होती, सायन्स. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आधी जे तुम्हाला बोर्डवर दिसते त्याच्या नोट्स तयार करा. नोट्स जवळ जर असेल समोर तर तुम्हाला कसं समजायला सोपं जाते. आता जसं सायन्स आहे, काय आहे सायन्स? सायन्स म्हणजे सिस्टमॅटिक स्टडी केला कुणाचा, नेचरचा. जे नेचर आहे या नेचरचा सिस्टमॅटिक स्टडी केला. पुन्हा बिहेवियर कुणाचं, नॅचरल थिंग, नैसर्गिक ज्या वस्तू आहे निसर्गामध्ये जे जे आढळते त्याच्या बिहेवियरचा स्टडी म्हणजे काय म्हटलं आपण, सायन्स. म्हणून काय डेफिनेशन तयार केली आपण सायन्सची, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर. द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर ऑफ नॅचरल थिंग इज कॉल्ड सायन्स. मग आपण दुसरी डेफिनेशन पाहिली होती, बायोलॉजी. बायो म्हणजे काय म्हटलं होतं आपण, लिव्हिंग. लोगोज म्हणजे काय म्हटलं, स्टडी. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, सजीवचा स्टडी करणं म्हणजे काय म्हटलं, बायोलॉजी. मग तुम्हाला माहीतच आहे बायोलॉजी कुणाची ब्रांच आहे, सायन्सची, ज्यामध्ये कुणाचा स्टडी करणार पण, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. झालेली म्हणजे डेफिनेशन तयार. बायोलॉजी काय, ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे एवढं महत्त्वाचं, बाकीचं एवढं नाही. देअर स्ट्रक्चर, फंक्शन अँड रिलेशन विथ नेचर याचं स्टडी. पण महत्त्वाचं काय होतं यामध्ये बायोलॉजीमध्ये, द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग थर्ड पाहिलं आपण बॉटनी. बॉटनी म्हणजे प्लॅन्ट. म्हणजे बॉटनी कुणाची ब्रांच आहे, आता बायोलॉजीची. बायोलॉजी कुणाची ब्रांच होती, सायन्सची. मग बॉटनी काय, ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लॅन्ट. प्लॅन्टचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रांच कोणती, बॉटनी. आता झुलॉजी पाहिलं. मग झून म्हणजे ॲनिमल. झून म्हणजे ॲनिमल, लोगोज म्हणजे स्टडी. ॲनिमलचा स्टडी करणारी बायोलॉजी ब्रांच कोणती, झुलॉजी. कराड म्हणून तयार, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स. विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड झुलॉजी. पुन्हा पहा सायन्स, सिस्टमॅटिक स्टडी केला नेचरचा. आणि बिहेवियर कुणाचं, नॅचरल थिंग, त्यांना म्हटलं सायन्स. बायोलॉजीमध्ये कुणाचा स्टडी केला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बॉटनीमध्ये कुणाचा स्टडी केला, प्लॅन्ट. झुलॉजीमध्ये कुणाचा स्टडी केला, ॲनिमल. मग शिकलो आपण मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजीमध्ये कुणाचा स्टडी केला, एक्सटर्नल फॉर्म, वरून कसा दिसते, आणि स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. एक्सटर्नल फॉर्म म्हणजे काय, जसं एक झाड घेतलं, झाडाचं एक्सटर्नल काय दिसते, रूट, स्टेम आणि लीव्ज वरून दिसते. त्या एक्सटर्नल फॉर्मचा स्टडी म्हणजे काय झालं, मॉर्फॉलॉजी. म्हणजे ज्यामध्ये आपण एक्सटर्नल फॉर्म आणि स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार, त्याला म्हटलं मॉर्फॉलॉजी. जसं ह्युमनचं पाहिलं, एक्सटर्नल फॉर्म कोणता आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, कान आहे. हे झालं मॉर्फॉलॉजी. त्यानंतर यानंतर बालाबर ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे काय, इंटरनल स्टडी कुणाचा, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. आतमध्ये काय, समजा आपला हार्ट आहे, हार्टला कापलं, आतमध्ये काय दिसते ते म्हणजे ॲनाटॉमी. किडनीला कापलं, किडनीच्या आतमध्ये कशी दिसते किडनी, ॲनाटॉमी. झाडाचं रूट कापलं, कसं दिसते, ॲनाटॉमी. स्टेम कापली, कशी दिसते, ॲनाटॉमी. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम त्याला म्हटलं आपण ॲनाटॉमी. म्हणजे झालं सायन्स, बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी. त्यानंतर सायटॉलॉजी. सायटॉलॉजीमध्ये कुणाचा स्टडी केला, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनेली. सेल ऑर्गॅनेली म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, सेल ऑर्गॅनेली कुठं असतात, सायटोप्लाझममध्ये. एक्झाम्पल कोणतं आहे, क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, ETC. हे सगळे सेल ऑर्गॅनेलीचा स्टडी करणं. स्ट्रक्चर अँड सायटॉलॉजी म्हणजे काय, ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन कुणाचं,
सेल ऑर्गेनेली आणि पुन्हा सेल डिव्हिजन. सेलचं डिव्हिजन होते, एकाचे 2 सेल जे होते किंवा एकाचे 4 सेल जे होते, मायटॉसिस मिओसिस, त्याला म्हटलं आपण सायटोलॉजी. काय म्हणतात त्याला? सायटोलॉजी. मग आहे हिस्टॉलॉजी. काय हिस्टॉलॉजी? या ठिकाणी कुणाचा स्टडी केला जाऊन राहिला? स्ट्रक्चर ऑफ टिश्यू. हिस्टॉलॉजीमध्ये कुणाचा स्टडी होते? स्ट्रक्चर ऑफ टिश्यू. एवढंच अंडरलाईन लक्षात ठेवा, स्ट्रक्चर ऑफ टिश्यू. डेफिनेशन ऑटोमॅटिक तयार होते. कशी? ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of structure of tissue is called histology. आता इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये कुणाचा स्टडी होते? इकॉलॉजी म्हटल्यानंतर स्टडी कुणाचा? लिव्हिंग ऑर्गिझमचा. एक लिव्हिंग ऑर्गिझम आहे त्याचा स्टडी. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गिझम इन रिलेशन टू अदर ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे समजा एक कुत्रा आहे, त्याचा स्टडी कुणाच्या रिलेशनमध्ये? डुकराच्या रिलेशनमध्ये. कुत्रा डुक्कर, बरोबर आहे. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन रिलेशन टू अदर ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंट. कुत्र्याचं एन्व्हायरमेंट कसं, डुकराचं कसं, एन्व्हायरमेंटचं स्टडी अँड देअर एन्व्हायरमेंट. म्हणून काय म्हटलं बघा, वाढून इकॉलॉजी द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of. कुणाचा स्टडी इथून महत्त्वाचा आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन रिलेशन टू अदर ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू देअर एन्व्हायरमेंट, त्याला म्हटलं आपण इकॉलॉजी. या सगळ्या डेफिनेशन पाहिल्या. मग पाहिली होती आपण डेफिनेशन जेनेटिक्स. जेनेटिक्स सुद्धा कुणाची ब्रांच आहे? बायोलॉजी. ज्यामध्ये कुणाचा स्टडी करतो आपण? हेरेडिटी आणि व्हेरिएशन्स. हेरेडिटी आणि व्हेरिएशनचा स्टडी करा. डेफिनेशन तयार जेनेटिक्सची. द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of heredity and variation. जेनेटिक्समध्ये कुणाचा स्टडी केला आपण? हेरेडिटीचा आणि व्हेरिएशनचा स्टडी केला. मग हेरेडिटी काय? हेरेडिटी म्हणजे अनुवंशिकता. आई वडील म्हणजे काय झाले? पॅरेंट. त्याचे कॅरेक्टर कुणामध्ये चालले? चिल्ड्रेन म्हणजे ऑफस्प्रिंगमध्ये. आई वडिलाचे कॅरेक्टर जे ऑफस्प्रिंगमध्ये चालले त्या प्रोसेसला म्हटलं हेरेडिटी. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. पॅरेंटमधले जे कॅरेक्टर कुठे चालले? ऑफस्प्रिंगमध्ये, त्याला म्हटलं आपण हेरेडिटी, अनुवंशिकता. हेरेडिटीला दुसरं नाव आहे इनहेरिटन्स. काय नाव आहे? इनहेरिटन्स. आता आपण डेफिनेशन कुणाची पाहणार? हेरेडिटी कॅरेक्टर. हेरेडिटी कॅरेक्टर्स. काय हेरेडिटी कॅरेक्टर? हेरेडिटी आणि हेरेडिटीमध्ये काय, कॅरेक्टरमध्ये काय फरक आहे? ही झाली प्रोसेस. ज्या प्रोसेसच्या द्वारे पॅरेंटचे कॅरेक्टर कुठे चालले? ऑफस्प्रिंगमध्ये. ही झाली प्रोसेस. हे काय झाले? कॅरेक्टर. जे कॅरेक्टर कुठून कुठे चालले? पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे याचे डेफिनेशन, याची आणि याच्या डेफिनेशनमध्ये काय फरक आहे? इथे काय म्हटलं? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ. प्रोसेस म्हटलं प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर कुठून कुठं? फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग, त्याला म्हटलं आपण हेरेडिटी. वाढून हेरेडिटी कॅरेक्टर. कॅरेक्टर हे कॅरेक्टर आहे, प्रोसेस नाही. कॅरेक्टर दॅट ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. कॅरेक्टर दॅट ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग आर कॉल्ड हेरेडिटी कॅरेक्टर. व्हेरिएशन. आपण व्हेरिएशनबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो. काही मुलं लेट जुळले असतील, काहींना समजलं नसेल, काहींना समजलं असेल. व्हेरिएशन काय? व्हेरिएशन म्हणजे डिफरन्सेस ऑब्झर्व बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. हे झालं एक पॅरेंट. एक्झाम्पल घेतलं होतं, 8वा एक्झाम्पल घेतलं होतं काऊचं. काऊचे 2 पिल्लू, एक पिल्लू, दुसरा पिल्लू झाले. हे झाले पॅरेंट, हे झाले 2 ऑफस्प्रिंग. डिफरन्स कुणामध्ये? पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंगमध्ये डिफरन्स आहे. कसा डिफरन्स आहे? याचा कलर पूर्ण पांढरा काऊचा, या पिल्लूचा कलर पांढरा, या पिल्लूचा कलर पांढरा. हे झाली सिमिलॅरिटी. पण म्हणजे याचा अर्थ सिमिलॅरिटी कोणती झाली? पॅरेंट जी काऊ आहे हिचा कलर कसा आहे? पूर्ण पांढरा.
दोन जे ऑस्प्रिंग आहे पिल्लू, याचाही कलर कसा आहे पांढरा, हा झाला सारखे म्हणा पण ही पूर्ण पांढरी आहे काऊ पॅरेंट. हे जे पिल्लू आहे यावर पट्टी आहे, याच्या बॉडीवर पट्टी आहे. फरक कोण झाला? पॅरेंट बिना पट्ट्याचे, ऑस्प्रिंग पट्ट्याचे. हा झाला डिफरन्स. म्हणजे डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑस्प्रिंग. आहे फरक. डिफरन्सेस ऑब्झर्व बिटवीन पॅरेंट अँड ऑस्प्रिंग. कोणता फरक झाला? बिन पट्टा, हॅव्हिंग पट्टा. आहे पट्टा. मग म्हणजे डिफरन्स कोणामध्ये झाला? बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑस्प्रिंग ऑर बिटवीन ऑस्प्रिंग ऑफ सेम पॅरेंट. हे एकच पॅरेंट आहे, हिचे दोन ऑस्प्रिंग आहे, याच्यामध्ये फरक आहे. कसा? सारखेपणा कोणता आहे? पांढरा कलर, वरतून पट्टे. यावर रेड कलरचे पट्टे आहे, यावर ब्लॅक कलरचे पट्टे. झाला फरक. रेड कलरचे पट्टे, रेड पट्टे, ब्लॅक पट्टे. हा झाला डिफरन्स. कोणामध्ये डिफरन्स झाला? ऑस्प्रिंग ऑफ सेम पॅरेंट. एका जसं आपण पाहतो ना, जर समजा आई वडील असेल, त्यांचे एक मुलगा मुलगी असेल किंवा दोन मुलं असेल, एखाद्याचं नाक चपटं असते, एखाद्याचं टपुऱ्या नाकाचं असते, एखादं म्हणजे पॅरेंट एकच असून दोघांमध्ये काय झाला? डिफरन्स आहे की ना, डिफरन्स. आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी आलं की लक्षात, म्हणजे व्हेरिएशनची डेफिनेशन, द डिफरन्सेस ऑब्झर्व बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑस्प्रिंग ऑर बिटवीन ऑस्प्रिंग ऑफ सेम पॅरेंट. हीच डेफिनेशन थोडी किचकट आहे. कशी? द डिफरन्सेस ऑब्झर्व बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑस्प्रिंग. डिफरन्सेस ऑब्झर्व बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑस्प्रिंग ऑर बिटवीन ऑस्प्रिंग ऑफ सेम पॅरेंट. इथं डेफिनेशन संपली. मग पाहिलं होतं आपण आपल्या बॉडीचे पार्ट जे आपल्याला 11वी 12वी MSc असो, नीट असो, कोणते एंट्रन्स एक्झाम सगळ्या याच्यामध्ये कामात पडणार आहे ती. आणि म्हणून आपण काय सांगितलं बा, आपल्या बॉडीचे, ह्युमन बॉडीचे पार्ट किती? 4. कोणते 4 पार्ट आहे? हेड, तेवढं हेड, हे मधातली नेक, इथपर्यंत थोरॅक्स, खालचं ॲब्डोमेन. ह्युमन बॉडीचे पार्ट किती? 4. हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. ॲब्डोमेन, थोरॅक्स, नेक, हेड. हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. हा जो थोरॅक्स आहे हा आतमध्ये पोकळ आहे. पोकळ आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये कॅव्हिटी आहे. थोरॅकच्या कॅव्हिटीला म्हटलं थोरॅसिक कॅव्हिटी. काय म्हटलं? थोरॅसिक कॅव्हिटी. ॲब्डोमेनच्या कॅव्हिटीला, आतमधल्या पोकळीला ॲब्डोमिनल कॅव्हिटी. काय काय बोललो बा आम्ही? ह्युमन बॉडीचे पार्ट किती? 4. हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. थोरॅक्समधली कॅव्हिटी थोरॅसिक कॅव्हिटी, ॲब्डोमेनमधली कॅव्हिटी ॲब्डोमिनल कॅव्हिटी. मग ही पूर्णची पूर्ण कंटिन्यू कॅव्हिटी आहे काय? नाही. मधात असं पार्टिशन आहे, डोमसेप पार्टिशन. डोम म्हणजे घुमट, मंदिराचा घुमट असते तसं, कळसं, त्यावर असं हार्ट मस्त बसलं आहे असं इथं मधात, असं एका साईडला इथं बसलं आहे ते असं, ह्या आधारावर. नाही तर काय झालं असतं, हे नसतं राहिलं, समजा पार्टिशन नसतं, हार्ट किंवा वर किंवा खाली ऑपरेशन करायचं तर डॉक्टरला काय करायला लागलं असतं, पूर्ण बॉडी चिरून पाहावं लागली असती. असं होते का? नाही का? की कारण पार्टिशन आहे. त्या पार्टिशनला नाव दिलं डायफ्राम. DIAPHRAGM. DIAPHRAGM, तो झाला डायफ्राम. काय म्हटलं मी? पुन्हा पहा मग. बॉडीचे पार्ट किती? 4. कोणते कोणते? हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. कोणते कोणते म्हटलं? हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. थोरॅक्समधली कॅव्हिटी थोरॅसिक कॅव्हिटी, ॲब्डोमेनमधली कॅव्हिटी ॲब्डोमिनल कॅव्हिटी. दोघांच्या मधात पार्टिशन डायफ्राम. दोघांच्या मधात पार्टिशन डायफ्राम. झालं इथपर्यंत. मग आपण पाहिलं होतं कोणते कोणते पार्ट्स म्हणजे सरफेस आहे. वरचा पार्ट, वरचा म्हणजे अप्पर. मी आधी सांगितलं होतं अप्पर कुठं आहे? टुवर्ड्स द छप्पर, अप्पर. अप्पर हा झाला लोअर, कुठं आहे? टुवर्ड्स द फ्लोअर, अप्पर. लो, अप्परच्या अपोजिट वर्ड कोणता? लोअर. हा झाला जनरल. पण अप्परला दुसरं नाव काय? टर्म कोणती आहे? टेक्निकल टर्म, बायोलॉजिकल टर्म. अप्परला दुसरं नाव आहे अँटेरियर. अप्परला दुसरं नाव आहे
अँटेरियर किंवा सुपेरियर. 3 नावं झाले याला. कोणतं म्हटलं? अप्पर और सुपेरियर और अँटेरियर. 3 नावं. अप्पर और सुपेरियर और अँटेरियर. याला लोअर और पोस्टेरियर और इन्फेरियर. आता अपोजिट वर्ड पहा. अप्पर और लोअर. अँटेरियर असेल तर पोस्टेरियर. सुपेरियर म्हटलं तर इन्फेरियर. म्हणजे जर आपण नोट्समध्ये किंवा एखाद्या टॉपिकमध्ये याला जर अप्पर म्हटलं तर याला लोअर म्हणावं लागेल. याला अँटेरियर वर्ड दिला तर याला काय म्हणावं लागेल? हा कोणता आहे? पोस्टेरियर. याला म्हटलं आपण हे म्हटलं सुपेरियर आहे, हे अँटेरियर आहे. सुपेरियर आहे तर इन्फेरियर आहे. पण 3 नाव झाले. अप्पर और अँटेरियर और सुपेरियर, लोअर और पोस्टेरियर और इन्फेरियर. झालं. मग आपण शिकलो होतो व्ह्यू. हा झाला समोरचा म्हणजे फ्रंट. समोरचा काय झाला? फ्रंट. हा काय झाला? बॅक. या फ्रंटला बायोलॉजिकली म्हणतात व्हेंट्रल व्ह्यू. म्हणजे नाक. तुम्हाला विचारलं नाक कुठं आहे तुमचं, तुम्ही काय म्हणाल? फ्रंट साईडला. नाही. नाक कुठं सांगाल? व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. मागं वेणी कुठं आहे? डॉर्सल साईड ऑफ बॉडी. डोळे कुठं आहे? व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. मग कानं कुठं आहे? समोरून मागे कानं तर साईडला आहे. मग कुठं आहे? याला म्हणतात लॅटरल साईड ऑफ बॉडी. काय म्हणतात याला? लॅटरल साईड ऑफ बॉडी. 3 गोष्टी समजल्या. समोरची बाजू म्हणजे फ्रंट म्हणजेच व्हेंट्रल, मागची म्हणजे बॅक और डॉर्सल, आणि ही साईड म्हणजे कोणती? लॅटरल. पुन्हा पहा. याला काय म्हटलं? अप्पर तर लोअर, अँटेरियर सुपेरियर, नंतर अँटेरियर तर पोस्टेरियर, सुपेरियर तर इन्फेरियर, फ्रंट और व्हेंट्रल, बॅक और डॉर्सल, आणि हे काय झालं? लॅटरल. मग शिकलो आपण सेक्शन. येईल तुम्हाला 11वी 12वीमध्ये, 10वीच्या अगोदर आले असेल सेक्शन. TS LS VS नाव ऐकले असा. जर समजा हार्ट घेतलं, हार्ट उभं कापलं, हार्ट कापलं, असं हार्ट कापलं उभं. तुम्हाला दाखवला डायग्राम त्याचा. उभं कापलं म्हणजे तो काय झाला? लॉन्जिट्युडिनल सेक्शन. काय झाला तो? लॉन्जिट्युडिनल सेक्शन, ज्याला म्हटलं LS. मग येईल तुम्हाला LS ऑफ ब्रेन. समजून जायचं. उभं कापलं वाटते ब्रेन. मग येईल TS ट्रान्सफर सेक्शन. आडवं कापलं वाटते. आडवं कापलं तर काय झालं? TS. मग येईल LS लॉन्जिट्युडिनल सेक्शन. तिरपं कापलं म्हणजे काय झालं? लॉन्जिट्युडिनल सेक्शन. म्हणजे आपण काय काय शिकलो महत्त्वाचं? बॉडीचे पार्ट किती झाले? 4. हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. थोरॅक्स मधली कॅव्हिटी थोरॅसिक कॅव्हिटी, ॲब्डोमेन मधली कॅव्हिटी ॲब्डोमिनल कॅव्हिटी, पार्टिशन डायफ्राम. अप्पर और सुपेरियर और एंटीरियर, लोअर और इन्फेरियर और पोस्टेरियर, लॅटरल साईड. लॅटरल साईड ही फ्रंट और व्हेंट्रल, ही बॅक और डॉर्सल साईड. मग सेक्शन पाहिले कोणते सेक्शन आहे? उभं कापलं लॉन्जिट्युडिनल सेक्शन LS, आडवं कापलं ट्रान्सफर सेक्शन TS, तिरपं कापलं व्हर्टिकल सेक्शन VS. अशा प्रकारे पाहायला बनव. त्यानंतर आता एक आजचा आपण नवीन पार्ट पाहतो. आपण नवीन टॉपिक स्टार्ट करू की आपली बॉडी कशी बनलेली आहे. पहा, आपली बॉडी म्हणा, प्लॅनची बॉडी म्हणा, त्यामध्ये काय असते पहा. सर्वात आधी असते सिस्टीम. जसं प्लॅनचा विचार केला, प्लॅनमध्ये महत्त्वाच्या 2 सिस्टीम आहे, रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. पहिल्यांदा म्हणू आपण बॉडी आहे. बॉडीमध्ये काय सिस्टीम्स आहे हे लिहून घ्यायचं. हे दरवर्षी नेहमी कामात पडणार आहे. बॉडी आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम कोणत्या कोणत्या आहे? ब्रेनवाली नर्वस सिस्टीम, हार्टवाली सर्क्युलेटरी सिस्टीम, किडनीवाली एक्सक्रिटरी सिस्टीम, नंतर लंगवाली रेस्पिरेटरी सिस्टीम, मसलवाली मस्क्युलर सिस्टीम, हड्डीवाली स्केलेटल सिस्टीम. अलग अलग सिस्टीमची बनली आहे बॉडी. म्हणजे बॉडी कशाची बनली? सिस्टीमची. बॉडी बनली सिस्टीमची, म्हणजे बॉडीमध्ये सिस्टीम्स आहे. मग ती सर्क्युलेटरी असेल, रेस्पिरेटरी असेल, कोणतीही सिस्टीम, एक्सक्रिटरी असेल, अलग अलग सिस्टीम आहे. सिस्टीम कशाची बनली? ऑर्गन.
जसं सर्क्युलेटरी सिस्टीम कशी बनली, हार्टची. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ऑर्गन कोणता, हार्ट. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये ऑर्गन कोणता, किडनी. नर्व्समध्ये कोणता, ब्रेन. म्हणजे सिस्टीम कशाची बनली, ऑर्गन. ऑर्गन कशाचा बनला, टिश्यू. ऑर्गन कशाचा बनला, टिश्यू. टिश्यू म्हणजे कोणाचा ग्रुप आहे, सेल्स. इथपर्यंत लक्षात आलं. बॉडी कशाची बनली, सिस्टीम. सिस्टीम कशाची बनली, ऑर्गन. ऑर्गन कशात बनला, टिश्यू. टिश्यू कशात बनला, सेल. सेलमध्ये काय असते, न्यूक्लियस. सेलमध्ये काय असते, न्यूक्लियस. शिकले असाल का तरी. न्यूक्लियसमध्ये काय असते, क्रोमोझोम. न्यूक्लियसमध्ये काय असते, क्रोमोझोम्स. क्रोमोझोममध्ये काय असते, डीएनए. डीएनए नाव ऐकलं असेल तुम्ही, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. डीएनएचा टायनी पार्ट, बारीकसा पार्ट म्हणजे कोणता, जीन. नाव ऐकलं असेल, जीन. आणि जीन काय डेव्हलप करते, कॅरेक्टर. आता बा काय झालं, मान्य आपण हेरिडिटीच्या डेफिनेशनमध्ये काय म्हटलं, कॅरेक्टर ट्रान्सफर होते. कुठून कुठं, फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. पण कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहे, कोण ट्रान्सफर होते, जीन. एका जनरेशनमधून दुसऱ्या जीनमध्ये कोण जाते, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जीन जाते. आणि तिथं गेल्यानंतर, त्या जनरेशनमध्ये गेल्यानंतर जीन काय डेव्हलप करते, कॅरेक्टर. म्हणून ही चेन लक्षात घ्या. पहिल्यांदा काय होती, बॉडी होती. बॉडी कशाची बनली, सिस्टीम. मी उदाहरण दिले सिस्टीमचे, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, अलग अलग सिस्टीम आहे. बॉडी कशाची बनली, सिस्टीम. सिस्टीममध्ये काय होते, ऑर्गन. जसं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कोणता ऑर्गन, हार्ट. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये किडनी. नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन. अलग अलग आहे. मग ऑर्गन कशाचा बनलेला आहे, टिश्यू. टिश्यू कशाचा बनलेला आहे, सेल. सेलमध्ये काय होता, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय होता, क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये काय होता, क्रोमोझोम कशा बनला, डीएनए. डीएनएचा टायनी पार्ट, व्हेरी स्मॉल पार्ट म्हणजे काय, जीन. आणि जीन काय डेव्हलप करणार, कॅरेक्टर. आता उलटं पाहू, कॅरेक्टर कोणी डेव्हलप केले, जीन. जीन कुणाचा पार्ट आहे, डीएनए. डीएनए कुठं होता, क्रोमोझोम. क्रोमोझोम कुठं होता, न्यूक्लियस. न्यूक्लियस कुठं होता, सेल. सेल कुठं होता, टिश्यू. टिश्यू पासून काय बनला, ऑर्गन. ऑर्गन पासून काय बनली, सिस्टीम. सिस्टीमची काय बनली, बॉडी. बॉडी कुठं आहे, अर्थवर. पुन्हा बॉडीमध्ये काय होतं, सिस्टीम. सिस्टीम कशा बनली, ऑर्गन. ऑर्गन कशा बनला, टिश्यू. टिश्यू कशा बनला, सेल. सेलमध्ये काय होता, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय होता, क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये काय होतं, डीएनए. डीएनएचा टायनी पार्ट, व्हेरी स्मॉल पार्ट, जीन. जीनने काय डेव्हलप केले, कॅरेक्टर. अजून उलटं पाहू एकदा, कॅरेक्टर कोणी डेव्हलप केले, जीन. जीन कुणाचा टायनी पार्ट, डीएनए. डीएनए कुठं, क्रोमोझोम. क्रोमोझोम कुठं, न्यूक्लियस. न्यूक्लियस कुठं, सेल. सेलपासून काय बनला, टिश्यू. टिश्यूपासून काय बनला, ऑर्गन. ऑर्गनपासून काय बनली, सिस्टीम. सिस्टीमपासून काय बनली, बॉडी. अशा प्रकारे आपली चेन, जी तुम्हाला वारंवार कामात पडेल, 11वी 12वीमध्ये कामात पडेलच, पूर्ण वर्षभर येईल हे सगळं. यानंतरचा टॉपिक जो स्टार्ट होते आपला, तो आहे सेल डिव्हिजन, जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण. आता याची रिव्हिजन होणार नाही, हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. आजचा या टॉपिकचा शेवटचा दिवस होता. आता कारण आता नवीन टप्पा, म्हणजे असं समजा एक पार्ट बेसिकचा संपलेला आहे. उद्या एक नवीन टप्पा चालू करतो आपण, सेल डिव्हिजन. तो 1 ते 2 लेक्चरमध्ये संपेल. आणि नंतर तिसरा टप्पा पाहायचा आपल्याला, फ्लावरबद्दल पाहायचं, की फ्लावर कसं असते, फ्लावरचे पार्ट कोणते. 2-4 लेक्चर ते होतात पुन्हा. आणि म्हणून आता तुम्हाला हे वाचायचं आहे. काही डिफिकल्टी असल्या तर कळवा, नंबर आहे, तुम्ही फोन नंबरवर सुद्धा सांगू शकता की काय प्रॉब्लेम आहे, तर असे सांगायचे प्रॉब्लेम. ठीक आहे.